बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हदगाव तालुक्यात सर्वत्र साजरा. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. हदगाव तालुक्यातील शिबदरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सकाळी गावातील मुख्य रस्त्याने प्रभात फेरी काढून ठीक 8:05 शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलाकर धोंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यावेळेस उपस्थित शिबदरा येथील प्रतिष्ठित नागरिक सुभाषराव चव्हाण पाटील, माजी मुख्याध्यापक BN चव्हाण सर, अशोकराव वडगावकर, शांतीराम मुकाडे, गजानन चव्हाण, बबनराव सुखापुरे, सलीम खान पठाण, गणेश चव्हाण, विनायक चव्हाण, कैलास दासरवाड, दत्ता शिंदे, दिगंबर सुखापुरे, नारायण देवकते, बरिबा खांडेकर, शोभाताई मुकाडे, शोभाताई दासरवाड, मायाबाई परगणे, अनुसयाबाई सुखापुरे यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. शाळेतील मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने व स्वच्छता अभियानाविषयी मार्गदर्शन केले. महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हदगाव. जागृत राहील आणि त्यासाठी वेळ देईल. दरवर्षी 100 तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून स्वच्छतेच्या संकल्पनेला पूर्ण करेल. मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्वप्रथम मी स्वतः, माझे कुटुंब, माझे गाव तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेल. मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करत नाहीत.